तर आज आपण पाहणार आहोत अशी सुंदर असा विचार. विचार म्हणजेच आपल्या जीवनाला कलाटणी देणारे विचार. तर आपण पाहू शकतो मोबाईलवर बोलताना अचानक कॉल ड्रॉप होतो आणि चांगला सुरू असलेला संवादच तुटतो. प्रत्यक्ष आयुष्यात देखील असं होतं. भांडण नाही, तंटा नाही, पण अगदी जवळच्या माणसाशी संवाद थांबून जातो. अशा वेळी मोबाईलवर जसं कुणीतरी पुन्हा फोन करायला पुढाकार घेणं गरजेचं असतं, तसं इथेही कोणीतरी संवाद सुरू करण्यास पुढे येणं आवश्यक असतं. म्हणजे आपण एकमेकांशी संवाद करायला पाहिजे. कॉल ड्रॉप होण्यास तसं विशेष नुकसान होत नाही, पण आयुष्यातून माणसं ड्रॉप होणं चांगलं नसतं. म्हणजे आपण पाहू शकतो की आज प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त आहे आणि आपल्या मित्रांसोबत, आपल्या आईवडिलांसोबत, आपल्या जवळच्या नातेवाईकांसोबत आपला संवाद कमी कमी झालेला आहे. आणि ते पण कसं होतं, आयुष्यातून ते माणसं ड्रॉप व्हायला लागतात. म्हणजे ज्यांच्यासोबत आपला संवाद नसतो ते माणसं हळूहळू आपल्या जीवनामधून ड्रॉप व्हायलेलेच असतात. म्हणजे आपण पुढाकार घ्यायचा की त्यांनी पुढाकार घ्यायचा हे आपण ठरवलं पाहिजे. आणि आपण प्रत्येकजणाशी, प्रत्येक आपल्या नातेवाईकाशी, प्रत्येक आपल्या मित्राशी दररोज संवाद साधला पाहिजे. कारण की संवाद साधल्याने आपणाला खूप फायदे मिळतात. आपण त्यांच्यासोबत इंटरॅक्ट होतो, आपल्याला त्यांच्याकडून नवीन नवीन माहिती भेटते. म्हणजे प्रत्येकजण संवाद हा खूप महत्त्वाचा असतो. तो कोणत्याही भाषेमध्ये असू शकतो. भाषा फक्त हे संवाद साधण्याचं एक साधन आहे आणि हे खूपच महत्त्वाचं आहे. संवाद साधणं हे खूपच महत्त्वाचं आहे. तर पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण भरपूर काही शिकणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.